नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात. काल मला हॉस्पिटलला होती सुट्टी, आज आता आहे ड्युटी. तर मी ड्युटीला जाण्यासाठी आवरून तयार झालेले आहे. तेव्हाच्या दिवशी ना मी माझी गाडी हॉस्पिटलमध्येच लावली होती. येताना मी निखिल सोबत घरी आले, तर मला आता रिक्षाने जायचंय. रिक्षा बुक करते. ड्युटी करून घरी आले, फ्रेश वगैरे झाले, एक व्हिडिओ एडिट केला, चहा वगैरे झाला. नित्तू गेलेली आहे आजीसोबत भजनाला, निखिल निघालेले आहे जिमला. मी आज जिमला जाणार नाही, तर मी निखिलला म्हटलं की मी नित्तूला घेऊन गार्डनमध्ये जाते. त्यामुळे मी पण तयार झाले. आता नित्तूला भजनातून घेते आणि गार्डनमध्ये जाते. पोहोचलेलो आहे गार्डनमध्ये. नित्तू आता घसरगुंडी खेळायला लागलेली आहे. गार्डनमध्ये बरीचशी मुलं खेळायला आलेली आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पालक देखील आलेले आहेत. बाहेरून जाऊन घरी आलोय. आता फ्रेश वगैरे झालो. आज बऱ्याच दिवसातून नित्तूला गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो. तिला खरं रोज जायचं असते, पण आम्हाला वेळ भेटत नाही, त्यामुळे काही जाता येत नाही. आत्ताच ना जेवण आवरलं, भांडी वगैरे आवरली, अजून अंथरून वगैरे टाकायचं आहे. नित्तू ना मगाचपासून चिवदीदीचं नाव काढते. चिवदीदी पुण्यात आली आहे आणि ती आपल्या घरी कधी येणार आहे, कधी येणार आहे असंच तिने चालू केलंय. कोण येणार आहे? चिवदीदी उद्या सकाळी येणार आहे. आपण मामाला व्हिडिओ पाठवूया, मामाला सांगूया लवकर यायला. आता झोपायचंय ना. फोटो लावलाय म्हणजे काय सांगणार आहे मामाला तू? कुठे फोटो लावलाय? कॅमेरा आहे नित्तू, तो फोटो कुठे? फोटो लावते तू. बर फोटो लावते. मामाला फोन लाव. फोन लाव. बर. नित्तू आता चिवदीदीची आठवण काढून झोपली. आज ना नित्तूच्या बाबाने नित्तूसाठी काहीतरी मागवलंय. चला तुम्हाला पण दाखवते. तर हा व्हाईट कलरचा बोर्ड मागवलेला आहे नित्तूच्या बाबाने नित्तूसाठी. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी असा बोर्ड मागवलाय. मला वाटलं की जो खाली ठेवायचा किंवा असा चिटकवायचा बोर्ड असतो तसा मागवला असेल, पण हा जरा वेगळाच बोर्ड आहे. हा भिंतीला चिटकवायचा आहे आणि याच्यावर ते पेनने लिहू शकतो आपण. असाच एक बोर्ड निखिलने आतमध्ये पण चिटकवलेला आहे या ठिकाणी. आणि हा निखिलने स्वतःसाठी तयार केलेला आहे. त्याला कडेने एक कलरचा असा चिकट टेप वगैरे पण लावलेला आहे, म्हणजे जरा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. काय म्हणतात त्या बोर्डला? व्हाईट बोर्ड, स्टिकी व्हाईट बोर्ड. स्टिकी व्हाईट बोर्ड. ओके. किती दिवस टिकणार तो? 2 वर्ष. 2 वर्ष टिकणार. आणि त्याचा पेन मागवलेत की ते. निखिलने जो बोर्ड मागवलेला आहे त्यातला काही बोर्ड शिल्लक देखील राहिलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की हा तुझ्यासाठी आहे, तुला पाहिजे तिथे लावू घरामध्ये. आणि म्हणजे आम्ही तिघं मिळून त्याच्यावरती जे काही आपलं काम असेल ते करू शकतो. काही आपल्याला लिहायचं असतील महत्त्वाच्या गोष्टी, निखिलला काही कामाच्या गोष्टी लिहायच्या असतील, नित्तूला अभ्यास करायचा असेल तर ते करू शकतो. यासाठी हा व्हाईट बोर्ड आणलेला आहे. आणि असा बोर्ड ना मी कोणाकडे बघितला नाही, पहिल्यांदाच बघितलाय. तुम्ही कुठे पाहिलेला निखिल? मला माहित होतं, कसं काय? कंपनीत पाहिलं होतं आम्ही. अच्छा. तर आता मी घरात जागा शोधते की कुठे बोर्ड लावू शकतो. मला तर काही एवढी जास्त गरज नाही वाटत आहे. निखिलला नित्तूलाच कामासाठी वगैरे खेळण्यासाठी नित्तूला महत्त्वाचं आहे ते. निखिल म्हणत होते की इथे कपाटावरती लावतो मी. कपाट किती खराब होईल ना, कपाटावर कोण लावतं? आणि हे बघा माझं ज्वेलरीचं सामान कसं पडलंय घरात. नित्तूला ना या गोष्टी खेळायला लागतात. मग अशी तर माझ्या बांगड्या वगैरे घालून बसली होती ती. आणि हे सामान मी कुठेही लपवून ठेवलं तर ना, तर ती आठवण काढून मागते की आईचं ते बॉक्समधलं सामान दे, आईचं मेकअपचं सामान दे.
सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली गोष्ट म्हणजे या बांगड्या माझ्याकडे पण आहेत. या आईने मला आणलेल्या एदगावरून आणि खरंच खूप महागड्या पण आहेत, पण याची क्वालिटी वगैरे चांगली आहे. शाईन, याच्यावरचे खडे वगैरे, आणि या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत इंस्टाग्रामवरती वगैरे. तर पहिल्यांदाच अशी कुठली तरी गोष्ट आहे की जी ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ती माझ्याकडे पण आहे. आणि लिपस्टिकचा तर खेळ बघा. नित्तूंच्या बाहुल्या आहेत ना, सगळ्या बाहुल्या अशा लिपस्टिक लावून बसल्यात आणि नित्तू म्हणते की मी नाही लावले, त्यांनी स्वतःच लावले. ही जी लिपस्टिक आहे ना, ती लिक्विड लिपस्टिक आहे आणि मी हौसेनं मागवली, पण कधीच वापर केला नाही. कधी असल्या लिपस्टिक लावायची सवयच नाही आहे, त्यामुळं कधी एकदाही नाही वापर केला. माझ्या बहिणीने पण एक मागवलेली, मी पण एक मागवलेली, दोघींच्या पण आमच्या तशाच पडून राहिल्या. आता नित्तूला खेळायला कामी आली. सध्या ना यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती आणि सगळ्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला एका छोट्या माकडाच्या पिल्लाचा आणि टेडी बिअरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ बघून ना खरंच असं खूप वाईट वाटतंय की एका छोट्या पिल्लाला ना त्याच्या आईची किंवा मायेची किती गरज असते हे दिसून येते त्यातून. आणि आमच्या बाबतीत पण ही तेच असतंय. मग आम्ही दिवसभर काम करतो, म्हणजे 9 तास 10 तास घरातून बाहेर असतो आणि दिवसभर आपल्या बाळाची आठवण येत असते. घरी आल्यानंतर पण घरातलं काम, इतर काही गोष्टी, त्याच्यामध्ये बाळाला वेळच देता येत नाही. त्यामुळेच मी आज ना खास वेळ काढून ठरवलं होतं की तुला थोडासा वेळ द्यायचा, तिला घेऊन बाहेर जायचं. तर तो वेळ पण मी दिला आहे, त्यामुळे थोडंसं बरं वाटतंय. आणि ही जी माझ्या मनाची अवस्था आहे ना, ही प्रत्येक काम करणाऱ्या स्त्रीची अवस्था असते, हे मला माहीत आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये पण मी बघते बऱ्याच डॉक्टर मुली, सिस्टर मुली किंवा मावशीचं काम करणाऱ्या वगैरे मुली ज्या आहेत, त्या आपल्या छोट्या-छोट्या बाळांना घरी ठेवून येतात. कोणी डे केअरला ठेवतं, कोणी दुसरीकडे कुठे पाहुण्यांकडे ठेवतं, कोणाच्या घरी सांभाळायला असतं सासू-सासरे, कोणाची आई वगैरे आलेली असते. मग सगळ्या मुलींना ना वाईट असतं की माझं बाळ छोटंच आहे, मी त्याला सोडून आले घरी. ही सगळ्या मुलींच्या मनाची अवस्था असते. पण काम करणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्रत्येकजण आपापलं काम करत असतंय आणि त्यातूनच जो काही वेळ मिळतो आपल्या फॅमिलीसाठी तो देत असते. आणि Instagramवरती व्हायरल झालेला जो व्हिडिओ आहे ना, तो खरंच खूप भावनिक आहे. म्हणजे तो व्हिडिओ कितीही वेळा बघितला ना, तरी असं बोर होत नाहीये किंवा की का सारखा-सारखा तेच व्हिडिओ येतोय असं वाटत नाहीये. ते छोटंसं पिल्लू कसं त्या टेडी बिअरला असं बिलगून राहतंय. ते किती त्याला म्हणजे अटॅचमेंट आहे त्याच्याबद्दल, ते त्यातून आपल्याला कळतंय. तसंच प्रत्येक आईचं आणि लेकराचं असतंय. म्हणजे सगळीच नाती ना खरी अशीच असतात, की प्रत्येकाला एकमेकांची गरज असते, एकमेकांचा आधार हवा असतोय आणि तो खरंच ना आपण द्यायला पाहिजे. तर असा होता माझा आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये.